जय शिवराय मित्रांनो या चॅनलच्या माध्यमातून आपण शेतकऱ्यांच्या व्यथा आणि शेतकऱ्यांच्या गाथा समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत। अशाच आज एका दुर्गम भागातील शेतकऱ्याची गाथा आज समजून घेण्याचा जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, नाशिकचा हा अतिशय दुर्गम असा भाग, ज्या भागामध्ये धानाची शेती किंवा पाण्याच्या उपलब्धतेमुळे कुठल्याही प्रकारची शेती न केली जाऊ शकणारा हा भाग, आणि याच भागामध्ये प्रतिकूल परिस्थितीमध्ये स्ट्रॉबेरीचे एक बहारदार पीक आपण या ठिकाणी पाहू शकतो। आणि या स्ट्रॉबेरीच्या पिकाची जी यशोगाती आहे, कशा प्रकारे ते या स्ट्रॉबेरीच्या शेतीकडे वळले, या शेतीमधून कशा प्रकारे ते एक शाश्वत उत्पन्न मिळवत आहेत। आज त्यांच्या दारामध्येच स्ट्रॉबेरीचा हा बाजार भरला आहे। त्यांच्याकडून स्वतः व्यापारी या ठिकाणी येऊन माल घेऊन जात आहेत, आणि या सर्वामुळे त्यांना एक आर्थिक सबलता कुठेतरी प्राप्त होते। ही सर्व जी काही यशोगाथा आहे ते आपण त्यांच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, या प्लॉटचे मालक रवींद्र भाऊ आपल्या सोबत आहेत। रवींद्र भाऊ, आपलं मनपूर्वक स्वागत आहे। सर्वात प्रथम आपली थोडीशी ओळख करून द्या, आपलं नाव आणि गाव। माझे नाव रवींद्र मोहन वाघमारे, तालुका पेठ, जिल्हा नाशिक, राहणार करंजाळी, कर्जाशेजारी गावनपाडा या ठिकाणी मी शेती करत असतो। अच्छा, मला एक सांगा ताई, तुम्ही कधी सुरुवात केलेली याची? मी ह्या जवळजवळ 5 ते 6 वर्षापासून शेती करत राहिलोय। सुरुवात केली। मग तुम्ही याच्या आधी काय पिकं घेत होता याच्यामध्ये? याच्या आधी भात, नागली, वरई, उडीद हे पारंपरिक पिकं घेत। आता पारंपरिक पिकाकडून अचानक स्ट्रॉबेरीकडे वळण्याची कशी आयडिया आली, किंवा म्हणजे कसं काय तुम्हाला? मला इकडे तिकडे माहिती पडली की स्ट्रॉबेरी पीक चांगलं आहे आणि आपण करून बघू करताना थोडासा सक्सेस झालं नाही। तिथून 4-5 वर्षापासून आता मला सेटिंग व्यवस्थित जमू राहिले, चांगलं म्हणजे मालाची सेटिंग काय करतं तसं व्यवस्थित जमू राहिले। सुरुवातीला तुम्ही किती केला? आता हे मला वाटतं भरपूर क्षेत्र आहे। सुरुवातीला आता सध्या किती क्षेत्र आहे? आता 2 एकर क्षेत्र आहे स्ट्रॉबेरी खाली पूर्ण। आणि तुम्ही सुरुवातीला जो प्लॉट केला होता तो किती? मी जवळजवळ अर्धा म्हणजे अर्धा एकर कोणी काही मार्गदर्शन करत होतं घेऊन? मार्गदर्शन कोणी नाही केलं, मी फक्त जाऊन बघायचो, कोणीच भेटलं जे प्लॉट करतायत त्यांच्याकडे। बरं, आता सध्या तुम्ही ज्यावेळेस दुसऱ्या प्लॉट मध्ये जाऊन बघत होता, आता त्याच्यामध्ये आणि तुम्ही करतायत याच्यामध्ये तुम्हाला काही फरक वाटतो का? त्यांची पद्धती बरी आहे का तुम्ही करतायत? आम्ही करतोय आता, म्हणजे आम्हाला माहिती पडल्यामुळे आम्ही करतो, त्यांच्या बरोबरच आम्ही करू राहिलो। म्हणजे आमचा भाग हा दुर्गम असल्यामुळे थोडस त्यांचं हवामान थंड असल्यामुळे आमचा हवामान अतिशय दुर्गम भाग मध्ये उष्ण आहे। बरं, मला एक सांगा, आता हे खूप प्रतिकूल वातावरण आहे। समजा आपल्या भागामध्ये एक तर स्ट्रॉबेरीसाठी हेच नाही, परंतु याच्यामधूनही स्ट्रॉबेरी करावी, मग याचे असं करण्याचा निर्णय घेतला तेव्हा तुम्हाला कुटुंबात काही लोक, म्हणजे असं कसं असतं नॉर्मली, जर नवीन पिकाकडे वळलं तर घरामध्ये सुद्धा एकमत बनत नाही, अरे कशाला काहीतरी करताय वगैरे, असं काही परिस्थिती झाली होती का? पहिल्यांदा आम्ही स्ट्रॉबेरी लागवड करत असताना ते आम्हाला हे रोप काय मिळतंय, फळ काय मिळतंय हे सुद्धा माहिती नव्हतं। म्हणजे याला कोण घेईल आणि कोण खाईल हे सुद्धा आम्हाला माहित होतं। आम्हाला काही माहिती नव्हतं, खायचं सुद्धा माहिती नव्हतं, तर ते विकायचे कुठे हा प्रश्न होता। पण जेव्हापासून आम्ही करायला लागलो तेव्हा हळूहळू आम्हाला माहिती पडली, काही आम्ही परिसरातला व्यापाऱ्याला पाठवायचो, नंतर आता माझ्याच दारात सगळे व्यापारी यायला लागले। बरं, आता माल इतर आपण जर बघितलं तर मार्केटमध्ये जातो, व्यापाऱ्याकडे पाठवायचा, गाडी घोडं, आता इथून गाड्या रोडपर्यंत काढणं खूप मुश्किल आहे वगैरे, अशा परिस्थितीमध्ये आता सध्या तुम्हाला हा माल बाजारात विक्री करताना काही समस्या येतात का? म्हणजे तुम्हाला काही असं कधी वाटतं का की माझा माल विक्रीशिवाय राहिला, कमी भाव मिळाला? तसं काही नाही, उलट आम्ही त्यांच्यापेक्षा 10 रुपये जास्त भावाने विकतोय, कारण आमचा माल त्यांच्यापेक्षा उलट चांगल्या क्वालिटीचा, आणि लोकांना तिकडे जवळ माल मिळतोय तरी पण ते आमच्याकडून घेऊन जातात। बरं, आता ही कधीची लागवड? हा जो प्लॉट आहे लागवड कधी झालेली? आता या प्लॉटची सप्टेंबरची लागवड झाली। सप्टेंबरमध्ये लागवड आहे, साधारणपणे सप्टेंबर नंतर 2-3 महिन्यामध्ये तुम्हाला ही फळधारणा झाली। ओके, आता हा प्लॉट कधीपर्यंत चालणार? हा प्लॉट मार्च एप्रिल पर्यंत चालणार। मग आता हा जो पहिला सीझन आता तोडा चालू झालेला आहे, बरोबर? हो। मग आता याच्यामध्ये जसे जसे पुढे तोडे येत राहतील तसे तसे याच्यामध्ये मालामध्ये काही फरक पडणार? मालामध्ये फरक पडणार। आता जो 1 क्विंटल माल निघतो पुढे तो हाच 1 दिवसाला 5 क्विंटल माल निघेल। बरं, आतापर्यंत असं काही नाही, शेतीमध्ये कसं असतं, बऱ्याच ठिकाणी सांगतात की स्ट्रॉबेरीच्या माध्यमातून लाखो कमवले, ड्रॅगन फ्रूट मधून हे कमवले, ऊसातून ते कमवले, शेतकऱ्याचं एक असतंय। याच्यामध्ये नॉर्मली तुम्ही कधी असं उत्पन्नाचं काढता की बाबा मी 1 एकर शेती करतो, 2 एकर शेती करतो, माझा खर्च एवढा होतो किंवा उत्पन्न एवढं होतं, हा डाटा तुम्ही कधी गेल्या 1-2 वर्षामध्ये काढलेला आहे का? डाटा काढण्याचं म्हणजे असं का साहेब, जो आपली शेती आहे का ही शेतीतून दुसऱ्या शेती करायचं नाही, नॉर्मली कसं असतं, मी आता शेतकऱ्यांच्या गाथा आणि व्यथा याच्यासाठी सांगितलं, बरेच सारे शेतकरी काय असताना रडत राहतात की बाबा समजा
हे केलं, मी मिरची केली, मिरची केली. मी खर्च लाख रुपयाचा केला आणि उत्पादन माझं 50,000 झालं, किंवा लाख रुपये खर्च केला आणि 4 लाख रुपये झालं. बरोबर. आता याच्यामध्ये तुम्ही असं कधी म्हणजे तुमचा अभ्यास केलाय का की हा मी स्ट्रॉबेरीची शेती करतो? स्ट्रॉबेरीची शेती अशी आहे, तुम्ही 1 लाख रुपये करसाल, तुम्हाला 5 लाख रुपये निघल्याशिवाय राहणार नाही. उत्पन्न निघल्याशिवाय. उत्पन्न मग निघल्याशिवाय तेच ना, राहणार म्हणजे नाही. असं तुम्हाला कधी वाटलं नाही म्हणजे की तोट्यात कधी गेलो नाही, तोट्यात कधी गेलेलं म्हणजे नफ्यात गेलो पण तोट्यात कधी गेलो नाही. बरं, आता स्ट्रॉबेरी हे एकात्मिक फलोत्पादन किंवा इतर साऱ्या बाबीमध्ये राबवलं जातं, तुम्हाला माहित नसेल, कृषी विभागाची योजना आहेत. आणि मुळात म्हणजे कृषी विभाग असेल किंवा शासन हे ऍक्च्युअल एंड युजर शेतकऱ्यापर्यंत पोहोचायला कुठेतरी कमी पडतं, हे सगळ्यांना माहिती आहे. तर तुमच्यापर्यंत कधी असं तुम्हाला कृषी विभागाच्या भेटी होतात का? कोणी कृषी साहेब वगैरे तुमच्या शेतामध्ये असा एवढा नाही, चांगला 2 वर्षापूर्वी भेटी व्हायच्या, पण त्यांनी आम्हाला काही सांगितलं नाही का याच्यावरती अनुदान आहे की काय आहे. त्यांनी आणखी आम्हाला मल्चिंग वगैरे तुम्ही केलंय? मल्चिंग वरती प्लॉट आहेत पूर्ण आणि चांगले प्लॉट तुमचे बसलेले आहेत. ते मल्चिंग वगैरे तुम्ही स्वतः करता? सगळं मल्चिंग स्वतः, सगळं मल्चिंग ड्रिप सगळं मी स्वतःच केलेलं आहे, स्वतः घर खर्च. कोणी याच्यामध्ये तुम्हाला काही असं गायडन्स केलं का की तुम्ही मल्चिंग करा, अनुदान? कोणीच आणखीन गायडन्स केलं नाही. म्हणजे बऱ्याच साऱ्या शासनाच्या योजना आहेत ज्या शेतकऱ्यांना मिळू शकतात. आता साधारणपणे रवींद्र भाऊ हे अनुसूचित जमाती प्रवर्गातील आहेत. SC आणि ST प्रवर्गासाठी विविध योजना राबवल्या जातात, त्याचे लक्ष्यांक पूर्ण होत नाहीत आणि आपल्याला माहिती आहे लक्ष्यांक पूर्ण न झाल्यामुळे योजनेच्या अंमलबजावणी सुद्धा खूप मंद गतीने होत आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये आता हे मल्चिंग असेल, एकात्मिक फलोत्पादनच्या अंतर्गत तुम्हाला ड्रीप असतील, तुमचे हे स्ट्रॉबेरीच्या लागवडी असतील, अशा विविध बाबी आहेत, परंतु त्या शेतकऱ्यांना गरजेचे असताना सुद्धा त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीत. पर्यायाने ते त्या अर्जापर्यंत जात नाहीत आणि अर्ज न केल्यामुळे अनुदानाचा लाभ सुद्धा मिळत नाही. असो, पुढे भविष्यामध्ये तुम्ही ज्या काही या बाबी करताल त्या तुम्ही नक्की अर्ज करण्याचा प्रयत्न करा. भेटेल किंवा न भेटेल ते तुम्हाला, कारण तुम्ही जी काही शेती करताय त्याच्यामध्ये समजा लाख रुपयाचा खर्च करून जे तुम्ही 5 लाखाचं उत्पन्न काढताय, त्या खर्चामध्ये होऊ शकतं तुम्हाला 20 ते 30 हजार रुपयाची, 25,000 रुपयाची बचत होऊ शकते, जे तुम्हाला उत्पन्न होऊन वाढू शकतं. आता हे लागवड करत असताना याच्यामध्ये तुम्ही हे जे भूत बनवलेले आहेत, जे भराव, याच्यामध्ये तुम्ही काय आधी शेणखत वगैरे काय वापरले? सेंद्रिय खत वापरलेले आता ह्याची प्रिपरेशन तुम्ही कधी म्हणजे चालू केलेली? सप्टेंबर मध्येच का जून पासून याची मशागत चालू केली आणि सप्टेंबर मध्ये याची लागवड केली. मग त्या टायमाला काय याच्यामध्ये खताचा वगैरे वापर, परत रासायनिक खत काय वापर? रासायनिक खताचा वापर नाही केला, जास्त करून नाही, सेंद्रिय खताचा वापर केलेला आहे. याच्यानंतर ही आता लागवड केल्यानंतर याच्यावरती काही फवारणी वगैरे पुन्हा काही प्रक्रिया काही करावं? फवारणी राहते, फवारणी केल्याशिवाय कुठलं शेत येत नाही. सुरुवातीला आता सप्टेंबरची लागवड झाल्यानंतर साधारण कधी तुम्ही त्याच्यावरती? आम्ही त्यावर 4-5 दिवसांनी फवारणी करतोय, बुरशीनाशक मारतोय, म्हणजे कुठल्याही शेताला आपण औषध दिलं नाही तर ते काही चालत नाही. आता याच्यामध्ये तुम्हाला खुरपणीचं काही नाही? खुरपणीच आहे, जे याच्यामध्ये थोडस आणि ते बेडला थोडस येत आहे. बरं, असं काही तुम्ही आता एवढ्या वर्ष शेती करता, याच्यामध्ये तुम्हाला काय असा रोगाचा कुठला प्रादुर्भाव आढळून आला की हा रोग येऊ शकतो किंवा नाही? आपल्याकडचा रोगाचा आणखी प्रॉब्लेम काहीच आणखी काय धोके तुम्हाला? जर समजा उष्णता वाढली, उष्णता वाढल्यावर फक्त माल जो आहे तो लाल होतो, जास्त 1 दिवसात लाल होतो. आणि जर आता हे अवकाळी वगैरे जसं चाललंय तसं काय? हे शेत आहे तो हे थंडीचा शेत आहे, त्याला थंडीच पाहिजे. ओके. आणि अवकाळी वगैरे जसं असं काय गारपीट वगैरे जसं काय झालं? थोडंसं गारपीट झालं, आता प्रत्येकाची निसर्गाची शेती आहे, गारपीट झालं नुकसान होणारच आहे. नुकसान होतं, पण साधारणपणे याला जास्त पाण्याचा काही परिणाम होतो? पाणी किती पाहिजे असं म्हणजे पाणी जे देत आहे? पाणी कमीत कमी 1 तास दिवसाला, 2 दिवसाला 1 तास. खूप जास्त पाणी मिळेल तर चांगले पिकं येते किंवा पाणी कमी? याला पाणी थंडीमध्ये कमी लागतंय आणि थोडं उष्णता वाढली का पाणी जास्त लागतंय. ओके. तर साधारणपणे आतापर्यंत तुम्ही तर डेटा काढलेला नाही, परंतु एक चांगलं उत्पन्न तुम्हाला मिळतंय, तुम्ही म्हणजे त्या हिशोबात मध्ये पडण्याच्या ह्याच्यात नाही येत. बरोबर. ओके. आता ही तुम्ही आता लागवड मला वाटतं वाढत चालली. आता काही शेतकरी दुसरे पण स्ट्रॉबेरी घेऊन आले होते, मी बघितलं आता विक्रीला. म्हणजे आता तुम्ही जिथं स्ट्रॉबेरी देताय तिथं बाजूचे शेतकरी पण येऊन व्यापाऱ्याला आता द्यायला लागले. एक आता तुमचं जवळजवळ छोटस सेंटरच बनत चाललंय म्हणायचं. तर एक हा एक नक्कीच दिलासा असतो, कारण नॉर्मली नवीन पिकाची आपण लागवड करत असताना शेतकऱ्याकडे पहिला जो प्रश्न पडतो म्हणजे याची बाजारपेठ कुठे आहे, भाव काय राहील, माल विकेल का, आणि नंतर काय होतं जशा लागवडी होतील तशा लोकांना पर्याय भेटत राहतात. जसं की आता दादांनी अर्धा एकर सुरू केलं, त्याच्यानंतर पुढं काही क्षेत्र वाढलं, आता त्याच्यावरून अनेक क्षेत्र वाढलं. आता यांचं क्षेत्र वाढल्यानंतर साहजिकच व्यापारी आज दारात यायला लागले. आजूबाजूचे शेतकरी सुद्धा जे काही थोड्या मोठ्या प्रमाणात पिकवतात तेही लोक या ठिकाणी यायला लागले. म्हणजे जे तुम्हाला मार्केट वगैरे तुमच्या पुढे एक प्रश्नचिन्ह असतो, तो प्रश्नचिन्ह तुमचं ऑटोमॅटिकली इथं कुठेतरी निवडलेलं आहे. त्याच्यामुळे बाजार कसा राहील, याला भाव मिळेल का, या वातावरणात तग धरेल का, खर्च किती असणार, परवडते का, या सगळ्या प्रश्नापेक्षा हा एक करून पाहणं. कारण
केल्यानं होत आहे रे, आधी केलंच पाहिजे. ही जी मन आहे, ही मन मला वाटतं त्यांनी कुठेतरी इम्प्लिमेंट करून पाहिली आहे. आणि अतिशय सुंदर असा हा प्लॉट या ठिकाणी त्यांनी जतन केलेला आहे. चांगलं उत्पन्न घेत आहेत. अतिदुर्गम भागामध्ये अनुसूचित जमातीचे लोक आता आर्थिक सबलता प्राप्त करून एक त्यांचा जे काही मानांकन आहे ते उंचावत आहेत. आणि याचंच एक उत्तम उदाहरण म्हणजे आपण या आजच्या भेट दिलेल्या प्लॉटचे मालक. तर मी मनपूर्वक तुमचे आभार मानतो. तुम्ही वेळ दिला, तुमच्या वेळात वेळ काढून. सध्या स्ट्रॉबेरीची तोडणी चालू आहे, पण ताई आणि तुम्ही तोडणी बंद करून आमच्या जवळ इथं आलात आणि आम्हाला ही माहिती दिली. मनपूर्वक आभार आहे. वेळोवेळी तुमची जी काही इतर मदत असेल किंवा इतर जर काही मला माहिती हवी असेल तर नक्की तुमच्यापर्यंत घेण्यासाठी येईल. धन्यवाद. धन्यवाद.